Today we start our 13th chapter, A Shelter Too High. This is a story about a traveler who travels from one place to another place, from the crowded city to a silent area. He tells his story in his own words. I am Gaurav Jani and this is my Loner, my partner, my motorcycle. But Loner is never lonely, we are together all the time. I and my motorcycle wait for a chance to get away from the busy, crowded, and noisy city as like Mumbai. We like to travel to different parts this wonderful country. I want to tell you about amazing journey on the highest road in India. This journey took about 2 months and I had to carry everything on my motorcycle. I had to plan and collect all the things I needed and I packed some small tent, sleeping bags, plastic sheets, warm clothes, and food that would remain fresh for some days. I also took my camera and extra cans for petrol. Loner and I left Mumbai, passing through a small villages and town of Maharashtra, Gujarat, Rajasthan to reach Delhi. It took me 3 days to cover 1400 kilometers from the Mumbai to Delhi. I was hoping to see something new and different in the Delhi, but Delhi looked like just like Mumbai. After some time, I am tired of looking at all the same kinds of houses made of the cement, bricks, glass, and steels. I was looking forward to my journey ahead, excited that I would be able to see wooden houses, houses with the sloping roofs and those covered with the snow. I had to see pictures of such houses in my book, many books. I packed more things in Delhi and continued. In 2 days we were in Manali. It was so refreshing to be the mountains and to breathe clean air. Now there is a real journey was started. We had to travel to different roads of the state of the Jammu Kashmir to reach Leh and Ladakh. आता ही जी स्टोरी आहे आपल्या देशातल्या सगळ्यात उंच भागामध्ये उंच डोंगराळ भागामध्ये राहणाऱ्या लोकांच्या विषयी या लेसनमध्ये माहिती दिलेली. एक जो प्रवासी आहे तो प्रवास करायचा देशाच्या विविध भागामध्ये, शहरातल्या गर्दीच्या पासून दूर काही अंतरावरती किंवा खूप जास्त अंतरावरती त्याला प्रवास करणं आवडायचं. आणि नंतर त्याने जे प्रवासाचं जे वर्णन आहे आणि त्या प्रवासामध्ये जे काही भाग त्यांनी पाहिले त्याचं विस्तारित वर्णन या लेसनमध्ये त्यांनी त्यांच्या शब्दात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि नंतर त्यांच्या शब्दातच ते स्वतःची माहिती सांगतात किंवा एक स्टोरी कथेच्या स्वरूपामध्ये त्यांची माहिती देतात की मी गौरव जानी आहे, माझं नाव गौरव जानी आहे. आणि त्यांनी त्यांच्याजवळ ती जी मोटरसायकल आहे तिला त्यांनी नाव दिलेलं होतं लोनेर, म्हणजेच लोनेर आणि मी, म्हणजेच त्यांची मोटरसायकल ज्याला ते लोनेर असं नाव दिलेलं आहे. आणि दोघंही मोटरसायकलवरून गौरव आणि त्यांची जी मोटरसायकल आहे सोबत नेहमी त्यावरूनच ते प्रवास करत असत. या गर्दीच्या ठिकाणापासनं कंटाळा आला किंवा गोंगाटाच्या जिथे हॉर्न्स आहेत किंवा व्हेकलचा मोठ्या मोठ्याने आवाज आहे, मुंबईसारख्या मोठ्या महानगरामध्ये हे राहत होते आणि ह्या गर्दीपासून दूर प्रवास करणं ह्या त्यांना आवडत होतं किंवा आपली संपूर्ण भारत फिरणं हाही त्यांना खूप आवडायचं. म्हणूनच मग हा मोटरसायकलवर त्यांचा दोघांचा प्रवास होता. भारतामधल्या सगळ्यात उंच उंच पहाडी भागामध्ये सुद्धा त्यांना प्रवास करायला आवडायचं. आणि म्हणूनच मोटरसायकलवरती त्यांना जे आवश्यक असणारं जे सामान आहे ते त्याच्यावरती कलेक्ट करायला सुरुवात केली. आणि म्हणूनच मग त्यांनी त्यांच्या पॅकिंगमध्ये एक छोटासा टेंट घेतला, झोपण्यासाठी एक बॅग घेतली, प्लॅस्टिकच्या शीट, गरम कपडे घेतले कारण उंच भागामध्ये थंडीचं प्रमाण जास्त असतं. त्याच पद्धतीने काही न खराब होणारे जे खाद्यपदार्थ आहेत खूप दिवस सारे टिकतील अशा पद्धतीने त्यांनी त्यांचं पॅकिंग केलं. कॅमेरा, पेट्रोलचे एक्स्ट्रा कॅन्स जी की गाडी चालवण्यासाठी लागणार होते कारण प्रत्येक ठिकाणी पेट्रोल मिळेलच याची काही गॅरंटी नव्हती. लांबच्या प्रवासामध्ये पेट्रोलची त्यांना गरज भासेल म्हणूनच त्यांनी पेट्रोलसुद्धा घेतलं होतं. आणि मग मुंबईपासून ते दूरवर जायला निघाले. महाराष्ट्रामधले, राजस्थानमधले, गुजरातमधले छोटे छोटे गावं पार करत दिल्लीला पोहोचले. जवळपास 3 दिवसाच्या प्रवासाच्या नंतर 1400 किलोमीटर अंतर कापून
मुंबई ते दिल्ली असा प्रवास त्यांनी पूर्ण केला. आणि मग नंतर त्यांना असं वाटलं की दिल्लीमध्ये त्यांना काहीतरी नवीन बघायला मिळेल. पण तरीसुद्धा मुंबईमधलं आणि दिल्लीमध्ये त्यांना सारखंच वाटलं. त्यांना कंटाळा आला होता आजूबाजूचे सिमेंटपासून बनवलेली घरं किंवा कॉन्क्रीटपासून बनवलेली घरं, स्टील आणि काचेचा वापर करून बनवलेली मोठी मोठी घरं त्यांना बघण्याचा खूप कंटाळा आला होता. कारण मुंबईमधली जशी घरं होती तशीच दिल्लीमध्ये त्यांना ती घरं दिसली. त्याच्यामुळे नवीन असं त्यांना दिल्लीमधल्या घरामध्ये असं काही वाटलं नाही. आणि म्हणूनच त्यांनी समोरच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यांना गौरव बघण्यासाठी उत्सुक होते देशामधले विविध घरं की जे त्यांनी खूप वेगवेगळ्या पुस्तकामध्ये पाहिलेले होते. लाकडाची घरं, उतरत्या छताची घरं किंवा त्याच्यावरती खूप जास्त प्रमाणामध्ये बर्फ पडलेला आहे अशा प्रकारची घरं बघण्यासाठी ते उत्सुक होते. आणि म्हणूनच दिल्ली सोडताना आवश्यक असणारं जे सामान आहे पॅक केलं आणि नंतर मनालीच्या प्रवासासाठी त्यांनी सुरुवात केलं. आणि मग नंतर मनालीला गेल्यानंतर मोठे मोठे पर्वत आहे, स्वच्छ हवा आहे, अशा वातावरणामध्ये त्यांना खूप आनंद होतो की जे त्यांना बघायचं होतं ते वातावरण किंवा तशा स्वरूपाची जी घरं त्या मनालीमध्ये त्यांना बघायला मिळणार होती. आणि म्हणूनच त्यांना असं वाटलं मनालीला गेल्यानंतर आत्ता तर माझा खरा प्रवास सुरू झालेला आहे. पण तरीसुद्धा ह्या जम्मू काश्मीरच्या प्रवासासाठी त्यांचा तो प्रवास हा सोपा नव्हता किंवा खडतरच होता. जम्मू काश्मीरमध्ये त्यांना प्रवास करायचा होता, तसेच लेह आणि लडाखमध्ये पण सुद्धा त्यांना जायचं होतं. आफ्टर सम टाइम न्यू होम, Loner and I were covering long distances each day. All I needed was food, a tent to protect myself from the cold night air. My nylon tent was small that I could just about fit into a sleep. Loner stood guard outside the tent. The breeze and the sound of the birds woke me to see the sunrise. At last, Loner, I reached to lay for first time. I saw such an area high, dry and flat called as a cold desert. Ladakh gets very little rainfall. Here there are high snow-capped mountains and a cold flat ground. In Leh I found myself in a quiet street and beautiful white houses. As I rode slowly I was found that I was being followed by a group of children. They called out, Julie, Julie, meaning the welcome, welcome. They are all amazing to see by Loner. Everyone wanted to come their home. आणि मग नंतर गौरव समोरच्या प्रवासासाठी सुरुवात करतात. त्या ठिकाणी मग नंतर त्यांच्या गाडीवरून प्रवास करत असताना अनेक अंतर कापत रोजचा त्यांचा प्रवास सुरू होतो. जे काही फूड मटेरियल आहे किंवा खाद्यपदार्थ आहे किंवा टेंट त्यांच्यासोबत होता. आणि टेंटमध्ये खूप थंडगार रात्रीपासून संरक्षण करण्यासाठी जो नायलॉनच्यापासून बनवलेला टेंट आहे तो त्यांच्यापासून प्रोटेक्ट करत होता. आणि तो सुद्धा टेंट इतका छोटा होता की त्यांना गौरवला फक्त झोपण्यासाठी त्या टेंटमध्ये जागा होती. आणि त्यांची जी गाडी होती टेंटच्या बाहेर होती. पक्ष्यांच्या मंद हवेच्या वाऱ्याने सकाळच्या वेळेस गौरवला जाग यायची. आणि ह्या गोष्टी त्यांच्यासाठी खूपच आनंददायी होत्या की ज्यांना ज्या गोष्टी बघायच्या होत्या त्या प्रत्यक्ष त्यांना बघायला त्या ठिकाणी मिळत होत्या. मग नंतर लेह या ठिकाणी त्यांच्या गाडीच्या वरती पोहोचल्यानंतर मोठा त्यांना एरिया दिसला. ड्राय एरिया, सपाट असणारा जो एरिया आहे त्यालाच थंड वाळवंट असं नाव म्हणतात. लडाखच्या काही भागामध्ये खूपच तुरळक स्वरूपाचा पाऊस पडतो. म्हणूनच त्या ठिकाणी उंचच्या उंच जे पर्वतरांग आहे त्याच्यावरती बर्फाळ प्रदेश, बर्फ साठून राहिलेला आणि त्याच्यावरती खूप थंडगार प्रदेश आणि ज्या काही सपाट जमिनी होत्या त्या ठिकाणी शांत रस्ते होते, सुंदर हाऊसेस होते किंवा घरं होते. मग त्या ठिकाणी प्रवास करत असताना गौरव यांनी आपली गाडी स्लोली चालवायला सुरुवात केली त्या शांत रस्त्यावरून. आणि नंतर त्यांच्या लक्षात आलं की एका ग्रुप किंवा काही मुलं त्यांचा त्या पाठीमागे ओरडत ओरडत जुली जुली असं नावाने मोठ्याने ओरडत त्यांच्या पाठीमागे येत आहेत. आणि मग नंतर त्यांना लक्षात आलं की जुली जुली या शब्दाचा अर्थ आहे म्हणजे जी छोटी छोटी मुलं आहेत त्यांना वेलकम वेलकम किंवा स्वागत आहे आमच्या भागामध्ये असं ती मुलं प्रेमाने त्यांना म्हणत म्हणत त्यांच्या पाठीमागे
जात होते. आणि मग नंतर प्रत्येकाला आश्चर्य वाटत होते की मोटरसायकलवर मी एवढं सामान घेऊन या ठिकाणी आलेलं आहे, किंवा त्या प्रत्येका मुलांना वाटत होतं की मी त्यांच्या घरी जावं. अशा पद्धतीने गौरवचा हा जो प्रवास आहे सुरू झाला.